आजी, हं. अगं काय केवढा पसारा करून ठेवलास तू? अगं माझं ब्लाऊज पीस शोधतीये ग. ते मला रेखा स्टाईल ब्लाऊज शिवायचं होतं कधीचं. रेखा स्टाईल ब्लाऊज. आजी, तू या वयात फॅशन करणार? फारच मॉडर्न निघालीस हं तू. मला सांग, मॉडर्न होण्याची व्याख्या काय आहे ग? आधुनिक होणं म्हणजे अधिक विकसित होणं अशातला भाग नाहीये हं. त्रेतायुगातल्या बायका तर ब्लाउजेस घालायच्या सुद्धा नाहीत. म्हणजे? अगं हो, प्राचीन काळातल्या बायका शिवलेले कपडे घालायच्याच नाहीत. खाली अंतरीय म्हणजे कमरेभोवती गुंडाळायचा कपडा असायचा आणि वरती उत्तरीय म्हणजे आपलं स्कार्फ किंवा शालीसारखा कपडा. त्यानं हवं तेव्हा ते खांदे आणि डोकं झाकायच्या आणि वरचा भाग कव्हर करण्यासाठी स्तनपट्टा असायचा. म्हणजे आपण बॅकलेस किंवा डीप नेक ब्लाउजेसला खूप बोल्ड म्हणतो, पण पूर्वीच्या काळचे लोक तर आपल्यापेक्षाही ओपन माइंडेड होते ग. अगं मग काय, हे ब्लाऊजचं फॅड ब्रिटिशांनी आणलंय आपल्या संस्कृतीत. जाऊ दे, मी पण कसली रामरक्षेचा जाप करण्याच्या वयात रेखा स्टाईल ब्लाऊज शिवायला चालले. आपल्या वयाला शोभेल असं वागावं. अगं नाही आजी, बनव तू रेखा स्टाईल ब्लाऊज, शोभून दिसेल तुला. कारण तू काय रेखापेक्षा कमी आहेस? इश्श. तुझे आजोबा म्हणायचे खरं, इन आँखों की मस्ती की.